नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक इट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर 22 मार्चचे करंट अफेअर्स आपण कंप्लीट केलेले आहेत. आज आपण बघत आहोत 23 मार्च आणि 21 मार्चचे करंट अफेअर्स. ठीक आहे, 23 मार्च आणि 21 मार्च. तर 21 मार्च पासून ही आपली सेरीज चालू झाली असं तुम्ही समजू शकता. डेली लेक्चर अपलोड होत राहतील. तुम्ही फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा. ओके, चला तर आपण स्टार्ट करूया. पहिली न्यूज आहे ग्लोबल हॅपीनेस रिपोर्ट. तुम्हाला अशा प्रकारचे रिपोर्ट वगैरे एक्झाम मध्ये विचारले जातात. आता इथं कसं होतं, तुमची क्लास 2 ची एक्झाम, क्लास 1 ची एक्झाम, क्लास 3 ची एक्झाम, इथं थोडासा क्वेश्चन पॅटर्न चेंज होतो. तर आपल्याला जास्तीत जास्त रिपोर्ट मधलं काय काय माहिती पाहिजे ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगते आणि क्वेश्चन कशा प्रकारे येतात. सर्वात महत्वाचं, रिपोर्ट कधीचा विचारलाय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रिपोर्ट कोणी प्रकाशित केलाय. युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. तर हे लक्षात ठेवायचं आहे की युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कनं अलीकडेच ग्लोबल हॅपीनेस रिपोर्ट 2022 प्रकाशित केलेला आहे. या वर्षी जर तुम्ही बघितलं स्पेशल काय आहे, तर या ग्लोबल हॅपीनेस रिपोर्टचा हा 10वा वर्धापन दिन आहे. हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता आयोग तुम्हाला जागतिक आनंद अहवाल असंही देऊ शकतं किंवा ग्लोबल हॅपीनेस रिपोर्ट असंही, कारण आयोगाला सवय आहे मराठी इंग्रजी दोन्ही भाषा वापरू शकतं. तर बघा, तिसरी महत्वाची गोष्ट आहे की हा जो रिपोर्ट आहे हा कधीपासून प्रकाशित झालेला आहे. तर 2012 पासून वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2 महत्वाच्या कल्पनांवरती आधारित आहे. आनंद किंवा जीवन मूल्यमापन सर्वेक्षणाद्वारे मोजले जाईल. तर तुम्ही काय करा माहिती का, 2012 पासून मोजला जातो हे लक्षात ठेवा. आता बघा, याच्यामध्ये देशातील जीवनाचं कल्याण आणि मूल्यमापन ठरवणारे प्रमुख घटक ओळखले जातात आणि त्याच्यानुसार जी काय आहे ती आपल्या देशाला रँकिंग दिली जाते. ठीक आहे, ओके. आता इथे तुम्हाला रँकिंग दिसत आहे बघा, सोर्स दिसत आहे बघा, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. 2022 चा हा रिपोर्ट आहे. इथं तुम्हाला रँकिंग दिसत आहे. फर्स्ट रँक वरती आहे फिनलँड, म्हणजे सर्वात आनंदी जो काही देश आहे किंवा हॅपी देश आहे तो आहे फिनलँड. सेकंड आहे डेन्मार्क, थर्ड आहे आइसलँड, फोर्थ आहे स्वित्झर्लंड, फिफ्थ आहे नेदरलँड. ओके, हे झाले टॉपचे 5 कंट्री. आता तुम्हाला बॉटमचे पण दिलेले आहेत. 84 नंबर वरती आहे नेपाळ, 94 नंबर वरती आहे बांगलादेश, 121 नंबर वरती आहे पाकिस्तान, 127 वरती आहे श्रीलंका. याचा अर्थ काय? याचा अर्थ हे सगळे छोटे छोटे देश आपल्या भारतापेक्षा पण आनंदी आहेत हे लक्षात ठेवा. कारण आपली रँकिंग आहे 136. 146 देशांपैकी आपण 2022 मध्ये 136व्या क्रमांकावरती आहोत. आणि सगळ्यात बॉटमला जर तुम्ही बघितलं, म्हणजे सगळ्यात अनहॅपी जर कोणता देश असेल तर तो आहे अफगाणिस्तान. ओके, क्लिअर. आता तुम्हाला आणखी एक काम मी सांगते, किंवा मग जर उद्याच्या लेक्चर मध्ये जर मिळालं कंटेंट तर मी तुम्हाला देते. 136च्या खालचे पण 2-3 देश तुम्ही बघून ठेवा, कारण का आयोगाला सवय आहे इथून वरचे देश तुम्हाला विचारू शकतात, इथून खालचे पण देश तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर याची कंप्लीट रँकिंग मी तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये देईन. इथं फक्त तुम्ही पहिले 5 कंट्री, आपल्या भारतापेक्षा चांगली कामगिरी करणारे हे 4 कंट्री आणि आपल्या भारताची रँकिंग लक्षात ठेवा आणि बॉटमचा देश एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की वास्तविक जीडीपी, दरडोई सामाजिक आधार, आरोग्यदायी आयुर्मान, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, त्याच्यानंतर भ्रष्टाचाराची धारणा, यासारख्या अनेक घटकांवरती हा अहवाल सामान्यतः 150 देशांची क्रमवारी लावतो. तर तुम्हाला आतापर्यंत घटक कधी विचारलेले नाहीत, पण तुम्ही लक्षात ठेवा, जीडीपी, सामाजिक आधार, आरोग्यदायी आयुर्मान, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचाराची धारणा, हे घटक जर तुम्हाला पेपरमध्ये विचारले तर लक्षात असायला हवं तुम्हाला. ठीक आहे, ओके. 146 देशांना या अहवालात स्थान देण्यात आलेलं आहे. 146वा देश अफगाणिस्तान आहे, हे आपण बघितलेलं आहे. प्रत्येक व्हेरिएबल दरवर्षी 0 ते
10च्या स्केलवर लोकसंख्या भारित सरासरी स्कोर मोजतो. शक्यतो तर हे तुम्हाला विचारणार नाही, तरी पण मी तुम्हाला इथं सांगते, जो ठराविक कालावधीत इतर देशांच्या तुलनेत ट्रॅक केला जातो. ठीक आहे. आता इथं तुम्हाला शीर्ष देश दिलेले आहेत. फिनलँड. आता इथं फिनलँड आहे 1 नंबरला, पण याच्याबद्दल आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची कोणती, की सलग 5व्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरलाय. ओके, सलग 5व्यांदा आहे. आणि त्याच्यानंतर डेन्मार्कचा क्रमांक लागतो. आनंदामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या कंट्रीमध्ये झाली, तर सर्बिया, बल्गेरिया आणि रोमानियामध्ये. हा पॉइंट तुम्हाला इंडेक्स मध्ये दिसणार नाही, पण इथं हा पॉइंट मी तुम्हाला दिलेला आहे, की अशी कोणते कंट्री आहेत की ज्यांच्या आनंदामध्ये वाढ झाली, तर सर्बिया आहे, बल्गेरिया आहे आणि रोमानिया आहे. ओके, क्लिअर. चला, अफगाणिस्तानला सर्वात दुःखी राष्ट्र म्हणून क्रमवारी दिली हे आपण बघितलं. आता बघा, त्याच्यानंतर अनुक्रमे लेबनॉन, झिम्बाब्वे, रवांडा आणि बोत्सवाना यांचा क्रमांक लागतो. म्हणजे खालून जर तुम्ही वरती गेलात तर तुम्हाला हे सगळे देश मिळतील. ओके, भारताची कामगिरी. आता भारताच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली, लक्षात ठेवा, 2022 मध्ये. 2022 मध्ये. कारण का, एका वर्षापूर्वी भारत 139व्या स्थानावरती होता, या वर्षी 136व्या स्थानावरती आहे. भले आपल्याला ही रँकिंग कमी वाटत असली तरी सुद्धा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये इथं किंचित सुधारणा झाली असं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे जे सस्टेनेबल किंवा शाश्वत विकास समाधान नेटवर्क जे आहे, ज्याला तुम्ही इथे इंग्लिशमध्ये नाव दिलंय युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, तर याच्याबद्दल पण तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. 2012 मध्ये सुरू केलेले आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे, ज्याला आपण SDG गोल म्हणतो, आणि पॅरिस हवामान कराराशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्यासाठी हे जे काही प्लॅटफॉर्म आहे हे वैज्ञानिक आणि तांत्रिक कौशल्य प्रदान करतो. ठीक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली या SDSN ची स्थापना झालेली आहे. SDG निर्देशांकाने डॅशबोर्ड ग्लोबल रिपोर्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क आणि बर्टेल्समन स्टिपक्स द्वारे 2016 पासून प्रकाशित केले जात आहेत. तर हा वाला जो भाग आहे, जर तुम्ही क्लास 2 ची एक्झाम देत असाल तर करू नका, राज्यसेवा करत असाल तर करा, कारण राज्यसेवेला विचारलं जाऊ शकतं. तर ही झाली आपली पहिली न्यूज. आता या न्यूज वरती 2019 ला एक क्वेश्चन होता, इथं मी क्वेश्चन पण घेतलेला आहे. ओके, जागतिक स्पर्धात्मकता अहवाल प्रकाशित केला जातो कुणाकडून, अशाच प्रकारचा क्वेश्चन एक आला होता. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्रांची व्यापार आणि विकास परिषद, जागतिक आर्थिक मंच आणि जागतिक बँक. तर जागतिक आर्थिक मंचाकडून जागतिक स्पर्धात्मकता अहवाल काय केला जातो, प्रकाशित केला जातो. तर कोणत्या न्यूज इम्पॉर्टंट असतात हे आपल्याला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर वरून लक्षात येतं. ओके, क्लिअर. ही झाली आपली पहिली न्यूज. पुढची न्यूज आपण बघूया. सेकंड न्यूज आहे 2017 ते 21 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये भारत हा शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयातदार, तुम्हाला इथं आयातदार शब्द लक्षात ठेवायचा, म्हणजे मागवणारा, उद्याला आला आहे. SIPRI रिपोर्ट. ठीक आहे, हा रिपोर्ट आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, हेच नाव लक्षात ठेवायचंय. या SIPIR च्या ट्रेंड्स इन इंटरनॅशनल आर्म ट्रान्सफर 2021 मार्च 2022 मध्ये एक अहवाल जारी करण्यात आला होता. कधी, मार्च 2022 मध्ये. आता याच्यामध्ये काय दिसून आलंय की भारत आणि सौदी अरेबिया हे दोन देश जे आहेत ना, ते 17 ते 21च्या दरम्यान शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे आयातदार म्हणून उद्याला आलेले आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे, शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे आयातदार भारताबरोबर कोण आहे, सौदी अरेबिया आहे. हे SIPIR चं नाव पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मुद्दे काय आहेत बघा. हे जे SIPIR आहे यांनी 17-21 मध्ये प्रमुख शस्त्रास्त्रांचे आयातदार म्हणून 163 राष्ट्रांना ओळखलेलं आहे. त्यापैकी आपली भारत आणि सौदी अरेबिया ही दोन राष्ट्र आहेत. ठीक आहे. 17-21 मध्ये भारत, सौदी अरेबिया, इजिप्त, ऑस्ट्रेलिया आणि चीन या प्रमुख 5 शस्त्रास्त्र आयातदारांनी मिळून एकूण जागतिक शस्त्रास्त्रांच्या
38% आयात केली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा. म्हणजे आपला भारत, सौदी अरेबिया, इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया सोबत चीन 38% आयात तर एवढ्याच देशांनी केलेली आहे. बाकीच्या राहिलेल्या वाट्यामध्ये सगळे देश येतात. 2016, 12-16 आणि 17-21 या दरम्यान भारतीय शस्त्रास्त्रांची आयात 21% कमी झाली. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. असं असून सुद्धा बघा, जरी आयात 21% कमी झालेली आहे, तरी सुद्धा 17-21 मध्ये भारतच जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्रे आयात करणारा देश होता. तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो की 17-21 मध्ये सर्वात मोठा शस्त्रास्त्रे आयात करणारा देश कोणता. ओके, या कालावधीत एकूण जागतिक शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये आपल्या भारताचा वाटा किती होता? 11% होता. ओके, क्लिअर, हे लक्षात ठेवा. 12-16 आणि 17-21 या दोन्ही कालावधीत रशिया म्हणजे आपल्या भारताला कोणत्या देशाने शस्त्रास्त्र पुरवले? तर रशिया आहे सर्वात मोठा पुरवठादार. पण रशियन शस्त्रास्त्रांसाठीचे अनेक मोठे कार्यक्रम बंद पडल्यामुळे भारताची रशियन शस्त्रास्त्रांची आयात 2 कालावधीमध्ये 47% घसरलेली आहे. म्हणजे जरी सर्वात मोठा पुरवठादार रशिया असला तरी सुद्धा इथं अनेक मोठे मोठे कार्यक्रम बंद पडले, त्याच्यामुळं आयात जी आहे ती 47% घसरलेली तुम्हाला इथं दिसून येते. आता मग कुठून मागवलं भारताने? या उलट फ्रान्समधून भारताची शस्त्रास्त्रांची आयात 10 पटीपेक्षा जास्त वाढली. 17-21 मध्ये तो भारताचा दुसरा मोठा शस्त्र पुरवठादार बनलाय. पहिला कोणता आहे? रशिया आहे. दुसरा कोणता आहे? फ्रान्स आहे. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके, सगळं कंटेंट इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये न्यूज येऊ शकतात. याच्यानंतरची न्यूज आहे तिसरी न्यूज, भारताचे आर्क्टिक धोरण. काय आहे हे भारताचं आर्क्टिक धोरण? तर बघा, संदर्भ इथे तुम्हाला दिलाय. केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी नवी दिल्ली येथे भूविज्ञान मंत्रालयाच्या मुख्यालयातून भारत आणि आर्क्टिक शाश्वत विकासासाठी भागीदारी तयार करणे या शीर्षकाचं भारताचं आर्क्टिक धोरण जाहीर केलं. सर्वात पहिली गोष्ट, हे आर्क्टिक धोरण कोणी जाहीर केलं हे आपल्याला माहित पाहिजे. जनरली तुम्हाला ऑप्शन मध्ये राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हा ऑप्शन असतो, पण हे कोणी जाहीर केलेलं आहे? जितेंद्र सिंग, जे आपले केंद्रीय राज्यमंत्री आहेत विज्ञान, तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, भूविज्ञान मंत्रालय. ओके, क्लिअर. तर हे झालं आपला पहिला पॉइंट. आता हे काय आहे आर्क्टिक धोरण आपण थोडक्यात बघूया. बघा, भारताच्या आर्क्टिक धोरणामध्ये किती स्तंभ आहेत? 6 स्तंभ आहेत. भारताचं वैज्ञानिक संशोधन आणि सहकार्य मजबूत करायचंय, हवामान आणि पर्यावरणाचं संरक्षण करायचंय, आर्थिक आणि मानवी विकास करायचाय, वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी साधायचे, शासन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आर्क्टिक प्रदेशामध्ये राष्ट्रीय क्षमता निर्माण करायची. तर तुम्हाला हे 6 स्तंभ विचारणार नाहीत. फक्त 4 लाइनर क्वेश्चन मध्ये आर्क्टिक धोरणामध्ये 6 स्तंभ आहेत का 5 स्तंभ आहेत हे तरी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. गोव्यातील द नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. कार्यक्रमासाठी नोडल संस्था म्हणून कार्य करेल, ज्याच्यामध्ये आर्क्टिक अभ्यासांचा समावेश आहे. तर नोडल संस्था म्हणून कोणती संस्था काम करेल? द नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च. ओके, आता याला पार्श्वभूमी पण तुम्हाला दिलेली आहे बघा. आर्क्टिक मध्ये जर तुम्ही बघितलं तर भारताचा मोठा वाटा आहे. आर्क्टिक काउन्सिल मध्ये निरीक्षक दर्जा असलेल्या 13 राष्ट्रांपैकी हे एक उच्चस्तरीय आंतरशास्त्रीय मंच आहे, जे आर्क्टिक सरकारे आणि आर्क्टिक मधील स्थानिक लोकांच्या समस्यांचं निराकरण करतं. ठीक आहे. आपल्या भारताचा आर्क्टिकशी संबंध शतकापूर्वीचा आहे, जेव्हा पॅरिसमध्ये फेब्रुवारी 1920 मध्ये स्वालबार्ड करारावरती स्वाक्षरी झाली. आता हा स्वालबार्ड करार तुम्ही लक्षात ठेवा. आज भारत आर्क्टिक प्रदेशात अनेक वैज्ञानिक मोहिमा सुरू करत आहे, बरोबर. 2007 मध्ये भारताने, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बघा 100%
की भारताने आर्क्टिक मध्ये पहिली वैज्ञानिक मोहीम कधी सुरू केली? 2007 ला. 2014-2016 मध्ये कोंग्सफर्ड जॉर्डन मधील भारतातील पहिली मल्टी सेन्सर मूड वेधशाळा आणि ग्रुवे बाटेड एनवाय अलेसुंड येथील सर्वात उत्तरेकडील वायुमंडलीय प्रयोगशाळा. तर आर्क्टिक प्रदेशामध्ये सुरू करण्यात आलेल्या आपल्या भारताच्या वेधशाळा प्रयोगशाळा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आणि 2022 पर्यंत आपल्या भारताने आर्क्टिक मध्ये यशस्वीपणे किती मोहिमा केलेल्या आहेत? तर टोटल 13 मोहिमा केलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा, म्हणजे हे वालं कंटेंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? चला पुढची न्यूज आहे पंचायत राज मंत्रालयाची आपत्ती व्यवस्थापन योजना. काय आहे ही पंचायत राज मंत्रालयाची आपत्ती व्यवस्थापन योजना? बघा, केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह यांनी पंचायती राज मंत्रालयाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा जारी केलाय. तर कोणी? तर हे गिरिराज सिंह यांनी, पंचायत राज मंत्री आहेत हे, यांनी जारी केलेला आहे आपत्ती व्यवस्थापन आराखडा. पंचायती राज मंत्रालयाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा काय आहे? पहिला तर तुम्हाला ही आपत्ती व्यवस्थापन योजना कोणाची आहे ते माहित पाहिजे. पंचायतीमध्ये तळागाळातील आपत्ती प्रतिरोधक क्षमता विकसित करायची, म्हणजे जर काही आपत्ती आल्या तर त्याला प्रतिरोध करण्याची क्षमता विकसित करायची. ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन उपायांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संरेखित करायचं, म्हणजे जोडायचं आहे आणि एक आराखडा प्रस्थापित करायचा आहे, जेणेकरून जर मोठ्या मोठ्या आपत्ती तिथं आल्या, भले त्या नैसर्गिक असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या असतील, तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबरोबर त्यांचं थोडस कॉन्टॅक्ट असावा. तर या उद्देशाने पंचायती राज मंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा विकसित केलेला आहे. ठीक आहे. आता या योजनेअंतर्गत प्रत्येक भारतीय गावामध्ये ग्राम आपत्ती व्यवस्थापन योजना असेल आणि प्रत्येक पंचायतीची आपत्ती व्यवस्थापन योजना असेल. लक्षात ठेवा, हा तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके. आता इथे काय लक्षात ठेवायचंय की आपत्ती व्यवस्थापन योजनेमध्ये तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन कायदा कधीचा आहे? 2005 चा आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण कधीचं आहे? 2009 चा आहे. आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याव्यतिरिक्त अनेक नवकल्पनांचा समावेश केलाय. ठीक आहे. मग असे पॉइंट एक्झाम मध्ये कसे विचारले जातात? तर बघा, एक्झाम मध्ये विचारलं जातं, पहिलं सेंटेन्स असेल की पंचायती राज मंत्रालयाची आपत्ती व्यवस्थापन योजना गिरिराज सिंह यांनी जारी केली. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स असेल आपत्ती व्यवस्थापन कायदा 2006 चा आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. तर कायदा कधीचा आहे? 2005 चा आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलं असेल. याच्या नंतरची न्यूज आहे मातृभूमीच्या शताब्दी वर्ष सोहळ्याचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, इथे तुम्हाला इमेज दिसत आहे, मल्याळम दैनिक मातृभूमीच्या शताब्दी वर्षाच्या वर्षभर चाललेल्या सोहळ्याचं उद्घाटन केलं. 18 मार्च 1923 रोजी मातृभूमीचे कामकाज सुरू झाले होते. राष्ट्रीय हिताचे मुद्दे सतत अधोरेखित करताना सामाजिक सुधारणा आणि विकासाचा अजेंडा पुढे ढकलण्यात ते आघाडीवर आहेत. 15 आवृत्त्या आणि 11 नियतकालिके आहेत. मातृभूमी पुस्तक विभाग समकालीन हिताच्या विषयावर पुस्तकं प्रकाशित करतो. ठीक आहे. तर थोडक्यात काय, आपल्याला ही मातृभूमी मल्याळम दैनिक आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं उद्घाटन केले, इतकं आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढची न्यूज आहे संरक्षण क्षेत्राशी रिलेटेड. भारतीय तटरक्षक दलाचं 5वं किनाऱ्यालगतचं गस्ती जहाज सक्षम, जहाजाचं नाव आहे सक्षम, गोव्यामध्ये कार्यान्वित झाले. बघा, संरक्षण सचिव कोण आहे? डॉक्टर अजय कुमार.
डॉक्टर अजय कुमार यांनी भारतीय तटरक्षक जहाज ICGS सक्षम नावं लक्षात ठेवायचे. 105 मीटर ऑफशोर पेट्रोल वेसल्स OPVs वर्गाच्या मालिकेतील 5वं कुठं नियुक्त केले? गोवा येथे नियुक्त केले. ठीक आहे. ओके. मुद्दे काय आहेत बघा. 105 मीटर OPV गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे, हे आपल्याला माहित पाहिजे. कसं आहे? स्वदेशी पद्धतीचं आहे. ओके. त्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन उपकरणे, सेन्सर्स, मशिनरी सगळं आहे. जहाज इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टीम, इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम, पॉवर मॅनेजमेंट सिस्टीम, हाय पॉवर एक्सटर्नल फायर फायटिंग, ह्या सिस्टीम शक्यतो तर विचारणार नाहीत बरं का, विचारणार नाहीत. तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील होणारे जहाज कोची येथे असेल, हे लक्षात ठेवा. कोस्टगार्ड चार्टर मध्ये नमूद केल्यानंतर विशिष्ट आर्थिक क्षेत्रांच्या देखरेखीसाठी आणि इतर कर्तव्यासाठी कशासाठी तैनात केलं जाईल ते माहित पाहिजे. इथे तुम्हाला एक टीप दिलेली आहे की अलीकडेच आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटकातील बेंगळुरू येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ची प्रयोगशाळा एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट येथे 7 मजली फ्लाइट कंट्रोल सिस्टीम एकत्रीकरण सुविधेचं उद्घाटन केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ADE लॉंग फॉर्म वगैरे आयोग तुम्हाला विचारू शकतं, जसं DRDOचं विचारलंय, इस्रोचं विचारलेलं आहे. याच्यानंतर पुढची न्यूज आहे बाफ्टा पुरस्कार. बघा, बाफ्टा पुरस्कार 2022, बाफ्टा, ऑस्कर, गोल्डन पिकॉक अवॉर्ड सगळे तुम्हाला विचारले जातात. तर लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये 75व्या ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड्स, याला म्हणतात बाफ्टा पुरस्कार. कितवा आहे? 75वा आहे, विसरू नका. ड्यूनने सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर, सिनेमॅटोग्राफी, प्रोडक्शन डिझाईन, साऊंड, व्हिज्युअल इफेक्ट साठी 5 बाफ्टा पुरस्कार जिंकले 2022. कोणी? ड्यूनने. ठीक आहे. इथं तुम्हाला यादी दिलेली आहे बघा. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे द पॉवर ऑफ द डॉग. दिग्दर्शक आहेत द पॉवर ऑफ द डॉग साठी जेन कॅम्पियन, जोड्या लावामध्ये विचारलं जातं. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे किंग रिचर्ड साठी विल स्मिथ. अभिनेत्री आहे आफ्टर लव्ह साठी जोआना स्कॅनलन. उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट आहे बेलफास्ट. ॲनिमेटेड चित्रपट आहे एन्कॅन्टो. माहितीपट आहे समर ऑफ सोल. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आहे कोडासाठी ट्रॉय कोटसन. अभिनेत्री आहे वेस्ट साइड स्टोरीसाठी एरियाना डिबोस. सर्वोत्कृष्ट चित्रपट इंग्रजी भाषेत नाही, ड्राईव्ह माय कार. सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा लिकोरिस पिझ्झा आणि रूपांतरित पटकथा कोडा. तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री, उत्कृष्ट चित्रपट, ॲनिमेटेड, ऍटलिस्ट इतकं तरी कंटेंट सगळं तुम्हाला माहिती हवंय. ठीक आहे. याच्यानंतरची न्यूज आहे महत्वाच्या बातम्या पुस्तके. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. एक्झाम वॉरियर वरती आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. मोदी @20 ड्रीम्स मीट डिलिव्हरी नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, असेच ऑप्शन एक्झाम मध्ये असतात. असे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मागील 20 वर्षाच्या राजकीय जीवनाचा वेध घेणारं हे पुस्तक रूपा पब्लिकेशन तर्फे एप्रिल 2022च्या मध्यामध्ये प्रकाशित केलं जाईल. मुख्य मुद्दे काय आहेत बघा. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा जो त्यांचा प्रवास आहे तो या पुस्तकामध्ये समावेश केलेला असेल. ठीक आहे. 4 कार्यकाळामध्ये 12 वर्षाहून अधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री, ज्याच्यामुळे ते राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले, आणि 14 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणारे 14वे व्यक्ती ठरले होते. हा जो त्यांचा प्रवास आहे तो याच्यामध्ये उलगडला जाणार आहे 20 वर्षांचा. ठीक आहे. याच्यानंतरची न्यूज आहे 21 मार्च आंतरराष्ट्रीय वन दिवस. डे आणि थीम तुम्हाला विचारले जातात. आंतरराष्ट्रीय वन दिवस कधी साजरा केला जातो?
दरवर्षी 21 मार्चला. ओके. चूज सस्टेनेबल वूड फॉर पीपल अँड द प्लॅनेट. इथं तुम्हाला थीम दिलेली आहे. विषय बघा मराठीमध्ये पण दिलाय, वने आणि शाश्वत उत्पादन आणि उपभोग. ओके. मराठीमध्ये पण लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्र महासभेने 2012 मध्ये बघा कधीपासून हा दिवस साजरा केला जातोय, 2012 मध्ये 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून घोषित केला. अलीकडेच UN जनरल असेंब्लीने 15 मार्च हा इस्लामोफोबियाशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून ठरवण्याचा ठराव मंजूर केलाय, हे पण लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला पुढचा आहे 20 मार्च, जागतिक चिमणी दिन. तर कधी साजरा केला जातो? 20 मार्चला साजरा केला जातो. जागतिक चिमणी दिनाची स्थापना भारतातील नेचर फॉरेवर सोसायटीने, फ्रान्समधील इकोसिस ऍक्शन फाउंडेशन आणि जगभरातील इतर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने चिमण्या आणि इतर तत्सम पक्ष्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी केली होती. खूप महत्वाचं आहे बघा, कारण का आपल्या भारतातील नेचर फॉरेवरचा सुद्धा इथं समावेश आहे. आणि 2010 मध्ये पहिला जागतिक चिमणी दिन आयोजित करण्यात आला होता, हे पण आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला पुढची न्यूज आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, याला आपण NCST म्हणतो. काय म्हणतो? नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब्स. व्हेरी इम्पॉर्टंट. IMP करा, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर बातम्यामध्ये काय आहे? राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग NCST गेल्या 4 वर्षापासून अकार्यक्षम असून त्यांनी काय केलेलं आहे, एक सुद्धा अहवाल संसदेला दिलेला नाही, असं संसदीय समितीनं नुकत्याच दिलेल्या अहवालामध्ये म्हटलंय. म्हणून हा आयोग चर्चेमध्ये आहे. ठीक आहे. तुम्हाला चर्चेमध्ये असलेल्या गोष्टी स्टॅटिक मधून पण विचारू शकतात, करंट मधून पण विचारू शकतात. तर ही NCST एक घटनात्मक संस्था आहे, जी संविधान कायदा 2003 द्वारे स्थापन केली गेली होती. 89वी दुरुस्ती लक्षात ठेवा. 19 फेब्रुवारी 2004 मध्ये लागू झालेल्या संविधानाच्या 89व्या दुरुस्तीवर पूर्वीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाच्या विभाजनावर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना कलम 338 अन्वये करण्यात आली. हे सगळे क्वेश्चन आपल्याला प्रिलियम्स मध्ये, पॉलिटी मध्ये सुद्धा विचारले जातात. ठीक आहे. जेणेकरून प्रदान केलेल्या विविध सुरक्षा रक्षकांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवता येईल. ओके. आता आयोगाबद्दल तुम्हाला रचना लक्षात ठेवायची की या NCST मध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, 3 पूर्णवेळ सदस्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक महिला सदस्य यांचा समावेश होतो. आयोगाच्या सर्व सदस्यांचा कार्यकाळ कार्यभार स्वीकारल्यापासून 3 वर्षाचा आहे. तर हे न्यूज मध्ये आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब्स, त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते. का न्यूज मध्ये आहे? कारण त्यांनी एकही अहवाल दिलेला नाही म्हणून. ठीक आहे. याच्यानंतरची न्यूज आहे 2022-23 साठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाची मान्यता. तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे किंवा बजेट मधून किमान आधारभूत किमती सुद्धा विचारल्या जातात. मिनिमम सपोर्ट प्राइस ऑफ रॉ ज्यूट इथं दिलेला आहे बघा. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीने 22-23 साठी कच्च्या तागासाठी MSP मंजूर केला आहे. तर कोणत्या पिकासाठी MSP मंजूर केलाय असं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर मुख्य मुद्दे काय आहेत बघा. कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या शिफारशींवर आधारित ही मान्यता आहे. 2022-23 हंगामासाठी कच्च्या तागाचा इथं तुम्हाला 4750 प्रति क्विंटल दर निश्चित केलेला दिसतो. भारतातील भारित सरासरी उत्पादन खर्चापेक्षा 60.53% परतावा मिळेल. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. प्रति क्विंटल प्राइस लक्षात ठेवा. 22-23 हंगामासाठी कच्च्या तागाचा घोषित MSP हा सरकारने 18-19च्या अर्थसंकल्पात घोषित केल्यानुसार अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर
MSP निश्चित करण्याच्या तत्वाशी सुसंगत आहे. तर इथं फक्त तुम्हाला अर्थसंकल्प लक्षात ठेवा कुठं घोषित केला होता. बाकी फक्त आपल्याला एकच गोष्ट माहित पाहिजे की ही जी आधारभूत किंमत आहे ही कोणत्या पिकासाठी आहे. ओके, क्लिअर. चला, पुढची न्यूज आहे एक्स दस्तलिक. अशा प्रकारचे जे आपले एक्सरसाइज असतात, एक्सरसाइज दस्तलिक, मग ते नेव्हल असू शकतात, आर्मीचे असू शकतात. तर बातमीमध्ये का आहे बघा, 22 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये उझबेकिस्तान मध्ये यांगी यारिक हा जो एक्सरसाइज आहे कुठे झालाय, उझबेकिस्तान, भारत उझबेकिस्तान. ठीक आहे. कितवी आवृत्ती आहे, तिसरी आवृत्ती. मुख्य मुद्दे काय आहेत बघा, ग्रेनेडियर्स रेजिमेंटची एक पलटून संख्या असलेली भारतीय तुकडी, शक्यतो तर हे विचारत नाहीत बरं का, फक्त कोणत्या 2 देशामध्ये झालंय इतकंच विचारतात आणि कुठं झालाय. ठीक आहे. तर हे तुम्हाला दस्तलिकची शेवटची आवृत्ती मार्च 21 मध्ये झाली होती, उत्तराखंड. हा पॉइंट लक्षात ठेवा. हा पॉइंट तुम्ही नाही लक्षात ठेवला तरी चालेल. संयुक्त सराव हा जो सराव आहे अर्धशहरी भूभागात दहशतवादी विरोधी कारवाया, हे पण लक्षात ठेवा. आणि ग्रेनेडियर्स बटालियन ही भारतीय सैन्याची एक बटालियन आहे. एकदा वाचा, लक्षात राहून जाईल. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की 8 स्वातंत्र्यपूर्व लढाई सन्मान प्रदान करण्यात आले आहे आणि स्वातंत्र्यानंतर 1965च्या युद्धात राजस्थान आणि 1971च्या युद्धात जर्मन हा थिएटर सन्मान मिळालेला आहे. ठीक आहे. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त कोणत्या 2 देशामध्ये डेट लक्षात ठेवा आणि ठिकाण लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला, पुढची न्यूज आहे कोल्ड रिस्पॉन्स 2022 लष्करी सराव. कोल्ड रिस्पॉन्स 2022 लष्करी सराव. इथे इमेज पण दिसत आहे. तर बातमीमध्ये का आहे बघा, नॉर्वेमध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटो द्वारे कोल्ड रिस्पॉन्स 2022, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सर्वात महत्वाचं, कोणी सरावाचं आयोजन केलं, कुठं केलं. 14 मार्चला सुरू झाला, 1 एप्रिल 2022 पर्यंत सुरू राहील. 27 देश, 30,000हून अधिक सैनिक, अनेक नागरी संस्था सुद्धा सहभागी. द्विवार्षिक आहे, एक दीर्घ नियोजित सराव आहे. नाटो सहयोगी आणि भागीदारांच्या हजारो सैन्याला एकत्र आणलं जातं. याच्यामध्ये थंड हवामान, जमिनीवर, हवेत आणि समुद्रात एकत्र काम करण्याची जी क्षमता आहे सैन्यांची ती चेक केली जाते. कोल्ड रिस्पॉन्स 2022 चे आयोजन नॉर्वेजियन सशस्त्र दलांनी केलाय, हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि जो पहिला सराव होता तो 2006 मध्ये नॉर्वे मधील सर्वात मोठा लष्करी सराव होता, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके. छोट्या छोट्या न्यूज आहेत बघा, फक्त कुठून काय विचारलं जातंय ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचंय, कारण करंट अफेअर्स इतकं सोपं तर आपल्याला विचारलं जाणार नाही की ज्याची उत्तरं आपल्याला अगदी इझिली येतील. ओके, क्लिअर. चला, पुढची न्यूज आपण बघूया आता. पुढची न्यूज आहे भारतीय अर्थशास्त्रज्ञ जयंती घोष. ठीक आहे. तर भारतीय अर्थशास्त्रज्ञ जयंती घोष यांची बहुपक्षीयतेवर संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार मंडळात नियुक्ती. या न्यूजला करा IMP, कारण का महिलांशी रिलेटेड ज्या न्यूज असतात त्या नेहमी विचारल्या जातात, हे लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. महिलांशी रिलेटेड ज्या न्यूज असतात त्या नेहमी विचारल्या जातात. तर ह्या भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहे जयंती घोष. तर बातमीत का आहे बघा, भारतीय विकास अर्थशास्त्रज्ञ जयंती घोष यांची संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी प्रभावी बहुपक्षीयतेवरील नवीन उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर नियुक्ती केली. ठीक आहे. संयुक्त राष्ट्र प्रमुख गुटेरस यांनी लायबेरियाचे माजी अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते एलन जॉसेफ सर्लिफ आणि माजी स्वीडिश पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या सह अध्यक्षतेसाठी
प्रभावी बहुपक्षीयतेवर सल्लागार मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली आणि तिथं यांची नियुक्ती केलेली आहे. त्या युएनच्या आर्थिक आणि सामाजिक प्रकरणावरील उच्चस्तरीय सल्लागार मंडळाच्या सदस्य आहेत. तर त्या आणखी कशाशी कनेक्टेड आहेत हे पण तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये विचारलं जाऊ शकतं. जयंती घोष या युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्स एमहर्स्ट मध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. 2-3 पॉइंट्स तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती पाहिजेत. ओके, याच्यानंतरची न्यूज आहे वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड. ही पण न्यूज IMP करा. बातमीत का आहे, नीती आयोगाने वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्काराच्या कितव्या आवृत्तीचं, 5व्या आवृत्तीचं कोणी नीती आयोगाने आयोजन केलं होतं. आपल्या भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सशक्त और समर्थ भारत मधील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 75 महिला कर्तृत्ववान त्यांना WTI पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोणते पुरस्कार? WTI, ज्याला आपण वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कार असं म्हणतो. कोण देतं? नीती आयोग देतो. ठीक आहे, महिला नेत्या आणि बदल घडवणाऱ्या प्रशंसनीय महत्वपूर्ण प्रयत्नांना अधोरेखित केलं जातं. 2018 पासून उद्योजकतेवर विशेष लक्ष केंद्रित करून नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म WEP च्या अंतर्गत या पुरस्कारांचं आयोजन केले जाते. लक्षात ठेवा, महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म WEP हे एक एकत्रित पोर्टल आहे ज्याचा उद्देश महिलांसाठी उद्योजकीय परिसंस्था उत्प्रेरित करणे आणि माहितीची विषमता कमी करणे असा आहे. तर ही न्यूज इम्पॉर्टंट आहे बघा, ही न्यूज व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यानंतरची न्यूज आहे ओल चिकी लिपीत भारतीय राजघटनेचे भाषांतर. ठीक आहे, ओला चिक्की किंवा ओल चिक्की लिपीमध्ये एवढंच लक्षात ठेवा फक्त, आपल्या भारतीय राज्यघटनेचं पहिल्यांदाच या लिपीमध्ये भाषांतर केलंय. याला ओल चेमेट, ओल चिक्की, OL, काही वेळा संथाली वर्णमाला किंवा आयोग तुम्हाला असं पण देऊ शकतं की पहिल्यांदाच भारतीय लिपीचं भारतीय राज्यघटनेचं भाषांतर संथाली वर्णमालेमध्ये किंवा ओला चिक्की लिपीमध्ये केलेलं आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला हे ओला चिक्की बद्दल 5वी अनुसूची, 6वी अनुसूची हे सगळं दिलेलं आहे, पण हे सगळं करायची गरज तुम्हाला नाहीये. तर काय करा, फक्त लक्षात ठेवा की कोणत्या भाषेमध्ये भाषांतर केलेलं आहे आपल्या घटनेचं. ठीक आहे, आणि शेवटची न्यूज आहे जागतिक हवामान दिवस कधी साजरा केला जातो? 23 मार्चला. ओके, हवामान शास्त्रात होत असलेल्या बदलांबद्दल लोकांना जागरूक करणं. थीम आहे तुमची इथं अर्ली वॉर्निंग अर्ली ऍक्शन 2022 ची. जागतिक हवामान संघटनेची स्थापना 23 मार्च 1949 झाली होती, हे पण लक्षात ठेवा. सरकारी संस्था आहे जागतिक हवामान संघटना. हेडक्वार्टर आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. ओके, इथं तुम्हाला त्याची थीम दिलेली आहे, इमेज पण दिलेली आहे. ठीक आहे, जागतिक हवामान संघटनेमध्ये एकूण 191 देश आहेत. पूर, दुष्काळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेण्यासाठी या संस्थेचा उपयोग केला जातो. याच्यामुळे काय होतं, ज्या आपत्ती येतात त्या आपत्तींची वेळेमध्ये जी काही हानी होणार आहे ती टाळता येते. तर आज आपण 21 आणि 22 आय थिंक 22 मार्च आपण 2 दिवसाचे करंट अफेअर्स कंप्लीट केलेले आहेत. लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला एक लाईक करत चला, जात तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. जितकं जास्त तुम्ही शेअर कराल तितकं तुम्हाला डेली लेक्चर्स मिळतील, हे लक्षात घ्या. जितका विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स येईल तेवढं चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन तुम्हाला मिळेल. आता तुम्ही बघता सगळीकडे तुम्हाला पेड कोर्सेस मिळतात, पण जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल, तुम्ही जर हेल्प केली चॅनलला, तुमची हेल्प म्हणजे एकच हेल्प की जास्तीत जास्त लिंक शेअर करणं विद्यार्थ्यांसोबत. बाकी रेग्युलर लेक्चर तुम्हाला मिळत जातील. थँक्यू.